कराडी कन्ना या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो। आणि आता तुम्ही समोर बघताय तो म्हणजे हिंदकेसरी संभाजी आबा कालेकरांचा ठाकूर। आणि ठाकूरला आता सेमीला झुपून घेऊन झुपायचं चाललंय। आणि सध्या आपण सगळे चॅनलवरती व्हिडिओ आपण सुट्टीचा टाकतोय, कारण की सुट्टी एक महत्त्वाचा विषय आहे। कारण की सातत्याने गुलालात फायनलमध्ये राहणाऱ्या बैलांचा आपण सुट्टीचा व्हिडिओ बघतोय, कारण की सुट्टी हा महत्त्वाचा विषय असल्यामुळं सुट्टीला जेवढा बैल शांत उभा राहील किंवा सुट्टीला जेवढा बैल लवकर सुटून जाईल हातातनं किंवा व्यवस्थित सुटला तर पुढं रान ओढता येतं। आणि लवकर 1-2 छकड्यानं पुढं अंतर टाकलं तर बाकीच्या गाड्यांपेक्षा चांगली सुट्टी केली तर पुढं जिंकण्याचे पण चान्सेस जास्त असतात। त्यासाठी सुट्टी हा एकमेव म्हणजे महत्त्वाचा विषय असल्यामुळं आपण सुट्टी कशी होत्या मोठ्या मोठ्या बैलांची ती बघणार आहे। आणि ठाकूरचं तर मला समोर दिसत असेल की एवढं बलाढ्य शरीर आहे, एवढ्या मोठ्या मापाचा वळू जातीचा असल्यागत बैल आहे, पण तो एवढा शांत खाली सुट्टीला कसा उभा राहतो, कसा सुटतोय कसा नाही हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर व्हिडिओमध्ये बघूया आपण ठाकूर कसा सुट्टीला सुटतोय किंवा ठाकूरचा खाली पळ कसा आहे, ठाकूर तळात कसा सुटतोय ते बघूया। यो शेजारचा पण बैल आपल्याच गावातला पहिलवान आसिफ शेख कालेकरांचा बैल आहे। म्हणजे कालेकरांच्या दोन्ही गाड्या शेजारी लागले त्या सेमीला। आणि आता बघूया दोन्ही पण बैल शेजारी असल्यामुळे गाड्या कशा पडतात ते बघूया आपण। आबा स्वतः येऊन इथं ड्रायव्हरला मार्गदर्शन करते ते। म्हणजे हाच एक बैल नुसते जातीवंत असून चालत नाही, मालक स्वतः जातीवंत पाहिजे, कारण की मार्गदर्शन आबांचं हे लाख मोलाचं आहे। आणि याच मार्गदर्शनाखाली हिंदकेसरी मैब्या, महाराष्ट्र केसरी ठाकूर आणि हिंदकेसरी सुंदर आणि जुने अनेक बैल शिकलेले आहेत। त्यासाठी तुम्ही बघू शकता की कसं मार्गदर्शन चाललंय। मालकांचा विचार करून